सर्वप्रथम भारतीय संविधान दिनाच्या निमित्ताने तमाम भारतीयांना मी डॉक्टर प्रमोद हेरोडे, प्रभारी प्राचार्य डॉक्टर आंबेडकर विधी महाविद्यालय, नागसेनवन, छत्रपती संभाजीनगर तर्फे लाख लाख शुभेच्छा व्यक्त करतो. आजच्या या दिनानिमित्त भारतीय संविधानाच्या अंतर्गत असणाऱ्या तरतुदी विषयी माहिती देताना मला असा प्रश्न पडतो की आज भारतीय संविधान लागू होऊन जवळपास 75 वर्षे पूर्ण झालेली आहे. या 75 वर्षाच्या प्रवासामध्ये या भारतीय संविधानाच्या तरतुदीचा वारेमाप उपयोग घेऊन सुद्धा बरीचशी मंडळी ह्या तरतुदीविषयी अनभिज्ञ आहे आणि म्हणून मग हे असे प्रयोग करणं आवश्यक ठरते. बंधूंनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधान सभेमध्ये एक शेवटचं भाषण केलं आणि त्या भाषणामध्ये त्यांनी म्हटलं होतं की ऑन धिस 26th of January 1950 वी आर एंटरिंग इन टू द एज ऑफ कॉन्ट्रडिक्शन. म्हणजे 26 जानेवारी 1950 हा प्रजासत्ताक दिन आपण ठरवल्यानंतर या दिवसापासून पुढचा जो काळ आहे हा विरोधाभास असणारा काळ असणार आहे. त्यांचं असं म्हणणं होतं की या देशामध्ये पॉलिटिक्स म्हणजे राजकारणामध्ये समानता दिसेल, परंतु सामाजिक आणि आर्थिक जीवनामध्ये समानता दिसणार नाही. आणि म्हणून मग त्यांनी असं आवाहन केलं होतं, अशी अपील केली होती की इथला जो कोणी राज्यकर्ता वर्ग असेल त्यांनी ही सामाजिक आणि आर्थिक जी असमानता आहे हे नष्ट करावी, जेणेकरून या सामाजिक आणि आर्थिक विषमतेचा जो शिकार असलेला घटक आहे तो ही लोकशाही टिकून ठेवेल. बंधूंनो, आज ही अपेक्षा आहे की जे लोक आजही सामाजिक आणि आर्थिक विषमतेचे बळी आहेत त्यांनी किमान संविधानाच्या तरतुदी काय आहेत, संविधानिक अधिकार काय आहेत, संविधानिक कर्तव्ये काय आहेत या बाबतीत लिटरेट म्हणजे जाणकार होणं अपेक्षित आहे. जर संविधानिक तरतुदी कितीही छान असल्या आणि त्याची अंमलबजावणी जर होत नसेल आणि परिणामी त्या अंमलबजावणी न होण्याच्या कारणामुळे ते फायदे ज्या वर्गापर्यंत पोहोचायला पाहिजे होते त्यापर्यंत पोहोचत नसतील तर त्या संविधानाचा आणि परिणामी त्या संविधानिक तरतुदीचा फायदा होत नाही. आज परिस्थिती तशीच आहे. अनेक प्रश्न संविधानाच्या समोर आव्हान करून उभे आहेत. एक्झाम्पल म्हणून सांगतो, उदाहरण म्हणून सांगतो की आज शिक्षणाचे खाजगीकरण हा जो विषय आहे हा विषय भारतीय संविधानामध्ये अंतर्भूत असणाऱ्या शिक्षणाचा अधिकार आर्टिकल 21A शी प्रचंड विसंगत आहे. राज्य शासनाने शिक्षणाचा अधिकार कायद्याप्रमाणे काही तरतुदी केल्या आणि प्रायव्हेट एज्युकेशन सिस्टममध्ये किंवा खाजगी शाळांमध्ये त्या RT अंतर्गत प्रवेशाची तरतूद करून दिली. परंतु फंडामेंटल राईट म्हणून, मूलभूत अधिकार म्हणून या खाजगी शाळांमध्ये प्रवेश घेण्यासाठी कोणीही दावा करू शकत नाही. असा विरोधाभास निर्माण झालेला आहे. हेच नव्हे तर आता या खाजगीकरणाची जी भूमिका आहे किंवा खाजगीकरणाचं जे धोरण आहे शासनाचं, या धोरणामुळे जे सामाजिक न्यायाच्या तरतुदी आहेत त्या सामाजिक न्यायाच्या तरतुदी या देशातील या भारतीय समाजातील 50% लोकांच्या हिताचे आहेत. आणि हे असताना सुद्धा त्या सामाजिक न्यायाच्या तरतुदीचे जे फायदा आहे, जे लाभ आहेत ते खाजगीकरणामुळे त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. परंतु आजही त्या खाजगीकरणाच्या विरोधात किंवा खाजगी एज्युकेशन पॉलिसीच्या विरोधात पाहिजे तसा आक्रोश जे सफरर आहेत, ज्यांचे हक्क या माध्यमातून डावलण्यात येतात, ते कोणीही आवाज उठताना दिसत नाही. त्यामागचं कारण असं आहे की त्या लोकांमध्ये भारतीय संविधानाच्या तरतुदीच्या संदर्भाने, भारतीय संविधानाने त्यांना दिलेल्या अधिकाराच्या संदर्भाने प्रचंड अज्ञान आहे.
आणि म्हणून मग आजच्या दिवशी माझं जाहीर एक आव्हान राहील की प्रत्येकाने, जो कोणी भारतीय नागरिक आहे त्यांनी या तरतुदीचं वाचन करावं, वाचन नव्हे तर त्याचं चिंतन करावं, आणि चिंतन नव्हे तर त्याचं अंमल करावा, जेणेकरून भारतीय संविधानाच्या जे काही फलप्राप्ती आहे ते फलप्राप्तीकडे आपल्याला वाटचाल करता येईल. जय भीम.